मराठा आणि कुणबी एक असल्याचा GR काढण्याची मागणी मनोज जरांगेंकडून वारंवार केली जातीये। त्यात आता नवा ट्विस्ट आलाय। 7/12 पाहून ओबीसीतून मराठा आरक्षणाचं प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी बीडच्या आमदारांनी मंत्रिमंडळ उपसमितीकडे केली आहे। आमचं मागणी एवढीच आहे की जे शेतकरी आहेत त्यांना कुणबी म्हणून मान्यता द्यावी। ही आमची काही कोणाच्या विरोधात मागणी नाहीये। ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली त्यांना कशातून मिळालं आरक्षण? नाही मग आता मिळायला हो मान्यच आहे ना। मी आमदार आहे आणि माझी भूमिका समाजाच्या बाबतीत मध्ये जी काय आहे ती काय माझ्या पक्षाची भूमिका आहे असं मला म्हणता येणार नाही। मी वैयक्तिकरित्या ही भूमिका घेतली। मराठा आरक्षण उपसमितीला 7/12 पाहून आरक्षण प्रमाणपत्र देण्याच्या मागणीचा प्रस्ताव आमदार प्रकाश सोळंके, सुरेश धस, विजयसिंग पंडित आणि संदीप क्षीरसागर यांनी दिलाय। मात्र मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीचं मूळ जरांगेंच्या पहिल्या आंदोलनात आहे। 1 सप्टेंबर 2023ला जरांगेंच्या उपोषणस्थळी लाठीचार्ज झाल्यानंतर अवघ्या 6 दिवसात न्यायमूर्ती संदीप शिंदेंच्या अध्यक्षतेखाली कुणबी नोंदी शोधण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली। त्यात 58 लाख नोंदींपैकी किती प्रमाणपत्रांचं वाटप केलं याची माहितीच न्यायमूर्ती संदीप शिंदेंनी दिली आहे। शिंदे समितीनं 13 महिने केलेल्या अभ्यासानंतर महाराष्ट्रात 58 लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या होत्या। त्यापैकी 10,35,000 प्रमाणपत्र देण्यात आली होती। तसंच मराठवाड्यात 2,47,000 नोंदी सापडल्या असून त्यापैकी 2,39,000 प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय। मात्र जरांगेंनी हैदराबाद आणि सातारा गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटपाची मागणी न्यायमूर्ती शिंदेंसमोर केली आहे। अभ्यास केला सगळं झालं, तुम्हाला जर ते म्हणले त्याचे अहवाल देऊन टाका किंवा आम्हाला मराठवाडा सातारा 13 महिने झाला अभ्यास केला, अहवाल देऊन टाका मराठवाड्यातला मराठा कुणबी आम्हाला लगेच अंमलबजावणी करायची मंजुरी देऊन आता राज्य मंत्रिमंडळाची तुम्ही 1 मिनिटात देता तुम्ही 13 महिने झाला अभ्यास केला। दरम्यान हैदराबाद आणि सातारा गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू असताना मराठवाड्यातील आमदारांनी थेट 7/12 उतारा पाहून कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे। त्यामुळे 7/12च्या महसुली नोंदी पाहून ओबीसी प्रमाणपत्र दिल्यास राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष तीव्र होणार हे मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।